मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वाहा नमोस्तुते। शान्तिरन्तरिक्षको शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरेव नमः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वगो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सा शान्तिरेधि यतो यतः समीहसे ततो अभयं कुरु शन्नः कुर्मजाभ्यो भयन्तः पशुभ्यः सुशान्तिर्भवतु सर्वारिष्टशान्तिर्भवतु। दिगंत या पहिए यस तुम्ही तिघे जण मध्ये एक हात लावा सगळेजण हात लावा आणि ही प्रज्वलित करा सगळेजण हात लावा सगळे हात लावायचे शरण शरण मे तव पाया भक्तादीना गुरुनाथा राहो तव पदि मम माता परम दयाधन गुरुमूर्ति ऐकुनियालो तव कीर्ति पावन कोटे मन दत्ता तुझ शांति मम चित्ता सर्व सुखाचा तूच धनी महासचिव त्यांची मी सहर्ष स्वागत करतो। आणि त्यांच्या उद्देशाने त्यांच्या गायडन्स सर्व कार्यकर्तो आपले प्रयत्न असणार तात्पुरते गुरुदेव दत्तामाता जोशी यांच्या विचारांनी मी नम्र प्रणाम करतो। शिवशक्तीपीठ सेवा समितीचे महासचिव श्री जगम काका यांचे सुद्धा मी इथे स्वागत करतो। मी आता विनंती करतो जगम काकांना त्यांनी पुष्पगुच्छ देऊन गिरीजी व्यास साहेबांचे स्वागत करा। आभार प्रदर्शनासाठी उपस्थित असलीच हरकत नाही। मुळातच मी आभार मानतो माननीय गुरुवर्य दत्तामाता जोशी यांचे की त्यांनी पहिल्या भेटीतच आम्हाला काहीतरी करण्याची प्रेरणा दिली। संत गणेशोत्सव मंडळाच्या दरम्यान त्यांचं आगमन झालं। माझा पहिला परिचय हा तिथे त्यांच्याशी झाला आणि त्यानंतर अनायास काहीतरी केलं पाहिजे या गोष्टीवरून त्यांच्या मनात ज्या भावना आहेत तशाच पद्धतीनं आपणही सर्व विचार करून काहीतरी केलं पाहिजे आणि करताना मग एखादा व्यक्ती जर नेतृत्व करण्याला मिळाला तर त्याचा आनंद होतो। तसे आज आपल्याला सर्वांना आम्हाला आपल्याला मिळाले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये समाजासाठी आपण निश्चितपणे नेतृत्व केलं पाहिजे। ज्या संघटनेच्या माध्यमातून आपण हे सगळं करतो त्याच्यामध्ये आपल्याला ज्ञानेश्वरांनी सांगितलंच आहे की विश्वस्वधर्म सूर्य जो जे वांछित तो ते लावून राहिले। शेवटी आपल्याला करायचं कोणासाठी की या सर्व प्राणीजात म्हणजे पशु असेल पक्षी असेल प्राणी असतील किंवा मानव प्राणी असेल सगळ्यांच्या कल्याणाचं काम आपण करण्याचा प्रयत्न करायचा। जितकी आपापली शक्ती असेल
तेवढं आपण निश्चितपणे करायचं आणि त्याच्यातूनच सगळं काही योग्य जे अपेक्षित आहे साध्य ते माझ्याकडे आलेत आणि मला त्यांनी या कामामध्ये जोडून घेतलं. मी त्यांचा मनपूर्वक आभारी पण आहे. पण एक तर अजून आहे की किती वेळ याच्यासाठी मला देता येईल थोडीशी माझ्या मनामध्ये एक काय तरी कळतो. कारण अनेक कामं माझ्या मागे लागलेली आहेत. पण ज्या ज्या वेळेला आपण मला निश्चितपणे मी उपस्थित राहील. जे जे सहकार्य आपल्याला समाजामध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करते. शेवटी देणारे आहेत म्हणजे योग्य तोडून मागून देणारे कमतरता करत नाही. मागणाऱ्यांचीच कमी आहे असा आमचा अनुभव आहे. मागणारा जर योग्य कार्यासाठी मागत असेल तर त्याला योग्य कार्यासाठी योग्य ती जी काही साधनं आहेत ती उपलब्ध होतात आणि ती करण्यासाठी आपण सगळ्यांनी जर निष्ठेने प्रयत्न केला मला असं वाटते आपल्या जो काही कार्यक्रमाची योजना आपण करतो ती होईल. आपल्याला असं वाटतं की डिसेंबर महिन्यामधून मंजूर होईल. पण या डिसेंबर महिन्याच्या कार्यक्रमाच्या आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे आता सणासुदीचे दिवस आहेत आणि या सणासुदीच्या दिवसामध्ये मग कार्यकर्ता असो पुरुष असो की महिला असो त्याला आपल्या घरचं दीपावली म्हटली की मग ते 8 दिवस आधीपासून 8 दिवस नंतरपर्यंत दीपावली आपल्याला फक्त म्हणजे नोव्हेंबर महिन्यात जातो. मग राहिला आपल्याकडे डिसेंबर कार्यक्रमाच्या आधी. त्यामुळे आपण जर सतत 2 दिवसांनी 3 दिवसांनी एकत्रित बसून त्या कार्यक्रमाची चिंतन केली त्याच्यासाठी रोज ठराविक तास 2 तास आपण देण्याचा जर प्रयत्न केला तर डिसेंबरपर्यंत जी काही अपेक्षा आपल्याला या कार्यक्रमाच्या योजनेसाठी किंवा त्याला संपूर्ण करण्यासाठी लागण्याची असेल ती आपल्याला करता येईल. माझ्यावर एक बँकपट आलेलं आहे महाराष्ट्राची गरज. पण त्याच्यामधून जेवढं मला करता येईल तेवढं निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करेल. आपल्या ज्या काही पुढच्या मीटिंगमध्ये मला जसं सांगितलं त्याप्रमाणे आपल्या वेळा जर ठरवून घेतलं तर ती वेळ आरक्षित करून त्या वेळेला बरोबर उपस्थित राहण्याचा मला निश्चितपणे प्रयत्न करते. आजपर्यंत त्या कार्यालयाचं उद्घाटन झालं. महाराजांनी दिन पूजन केला की आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की त्याला चांगल्या समाजामध्ये ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील असून मी विनंती केली की एक कार्यालय महाल भागामध्ये आपण करावं. महालातले कार्यक्रम रेशीम भागामध्ये आणि महालामध्ये त्या भागातले सगळे लोक जोडण्यासाठी एक केंद्र आपण तिथे करावं. त्यासाठी अत्यंत पंडित बचराजीदास चौक त्याला पंडित चौक किंवा म्हणतात तिथेच संपर्क कार्यालय आहे. पण त्या संपर्क कार्यालयामध्ये आपण आपल्या कार्यालयाचा बोर्ड त्यामध्ये आपण लोक ठेवणं म्हणजे सातत्याने आपल्याला बसता येईल. सगळी व्यवस्था तिथे आहे. जे जे करते आजूबाजूला कुठेही सभागृही आपल्याला बहुमुखी बसता येईल. विशेष उपाय सगळ्यांना जोडण्यासाठी संस्थांची नावं आपल्याबरोबर काढले पाहिजे. त्या संघटनेची नावं काढली सगळ्या जसं झालेलं आहे कबड्डी असेल खो खो असेल आटपाडी असेल किंवा मग संतांची आपापल्या क्षेत्रामधल्या मंदिरांची नावं आपण जर काढली त्यांच्या पदाधिकाऱ्यांची नावं जर काढली त्याच्यापर्यंत आपण जर पोहोचलो तर असं वाटतं या कार्यक्रमामध्ये भागाने आपल्याला स्मरत असेल की काही मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी गणेश नगरमध्ये ज्ञानेश्वरीचा पुन्हा झाला होता. त्यामध्ये आपण सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना जोडून घेतलो होतो आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरी ऐकायला आणि म्हणण्यासाठी यावा असा प्रयत्न केला आणि त्याच्यातून एक मोठं कार्य त्याच्यामध्ये झालं. तसंच आपण जर आपापल्या प्रभावाच्या क्षेत्रामध्ये असलेली जी मंदिर आहे ज्या संघटना आहे जी नावं आपल्या कागदावर नोंदवून जर घेतली मग त्याच्यापैकी अनेक लोक आपल्या परिचयाचे असतील महाराजांच्या परिचयाचे असतील तिथे आपण गेलं पाहिजे. त्यानंतर आपले जे बॅनर्स आहेत बॅनर्स बनवले पाहिजे. त्याचं कारण की आता लोकांना पुढच्या कार्यक्रमाची माहिती असते. कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाच्या स्थळी किंवा काही मंदिरांच्या स्थळी तिथे आपले जर बॅनर या कार्यक्रमामध्ये लावले त्याचं जर मॅटर आपण जर एवढ्यापेक्षा काही छोटे बॅनर आपण 300, 800, 700 बॅनर करू तर तिथे येणारी भाविक म्हणजे मला असं लक्षात आलं की अनेकदा या बॅनर्सवरच्या म्हणजे मोठे मोठे जे कार्यक्रम होतात धार्मिक त्याच्या सूचना देण्याची क्षमताच नाही. पण तिथे अमाप जनसागर लोटतो मोठ्या लोटतो त्याचं कारण एकच असतं की ती माहिती त्याला अशा मंदिरांच्या माध्यमातून मिळते आणि ती जर त्यांच्यापर्यंत पोचली तर मला असं वाटतं रेशीममध्ये होणारं म्हणजे आपण सर्व संमेलन घेणार आहोत किंवा आपण सगळ्या स्पर्धा घेणार आहोत. आता युवक पिढी फार
मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रमांमध्ये येतात. मी आता नवरात्रीच्या याच्यामध्ये बघतो फार मोठ्या संख्येत लोक दर्शनाला येतात. हा एक प्रकारचा लोक म्हणतात की नवीन पिढी ही धर्माच्याकडे जाते आहे की नाही, पण निश्चित रूपानं जर असे सत्पुरुष लाभले तर फार थोडके लोक त्या पुतळा किंवा इकडल्या भागात जातात, पण बाकीचे सर्व लोक त्या मोठ्या याच्यामध्ये येतात आणि त्या आयोजनामध्ये कार्यकर्ते म्हणून सहभागी होणं देखील त्यांची खुशी असते. आणि सगळ्यांना जोडून घेतलं निश्चित रूपाने आपला कार्यक्रम चांगला होईल. तेवढंच या प्रसंगी संस्थेने आता महाराजांनी आशीर्वाद देऊन सांगितलं की करायचं ते करण्याचा मी प्रयत्न करेन. आपल्या सर्वांचं सहकार्य असंच आम्हाला लाभत राहील एवढीच विनंती करतो. आणि मानकराच्या आशीर्वादाने करणं मानकराला मी देखील तेवढंच मानतो. आणि माझ्याकडे तर माझ्या वडील हातावर पालखी पूजा करायची. त्या वारुळाची माती आमच्याकडे यायची आणि त्या मातीतनं छोट्या शंकराची पिंड हातावर तयार करायची. पूजा म्हणून कधीच सोडली नाही. प्रवासामध्ये असो कुठेही असो पहिले पूजा आणि नंतर बाकी सर्व आले. आणि त्यामुळे पूजेवर शंकर असल्यामुळे मला तुमच्याबरोबर जोडायचं आणि त्याच्यातून मला असं वाटतं पुढ्या एवढंच मी त्या प्रसंगी बोलतो. आणि महाराजांना आश्वस्त करत नाही. तुम्ही जर सर्वजण एकदा जर टाळ्या वाजवून महाराजांच्या याच्यामध्ये किंवा आम्ही सर्व लोक मिळून मी जो संकल्प उचलला आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू. ते निश्चितपणे हा काम पूर्ण होईल. त्या गुरुदेव कर्त्यांचं एक आपण सिद्धांत करून घेऊ आणि आपण या कार्यक्रमामध्ये श्री हरी जय गुरुदेव.